डॉक्टर प्राध्यापिका सौ वंदनाताई मुरकुटे या डोमेग्राम नगरीचे भूमिपुत्र परमेश्वर सदक्त श्री भानुदासरावजी मुरकुटे, जे महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सभापती होते, माजी आमदार, अशोक सहकारी साखर कारखाना, अशोक सहकारी दूध उत्पादन संघ आणि अनेक शैक्षणिक संस्था ची चेअरमन, डायरेक्टर असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या स्नुषा आहेत, सोनबाई आहेत, उपदेशी आहेत. अनेक वेळा त्यांचा इथे मलाही प्रवचन ऐकण्याचा योग आलाय. आजही त्या निमित्ताने, या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने हा योग जुळून आला आणि त्यांचं मनोगत, त्यांचं अभ्यासपूर्ण विवेचन आपण या निमित्ताने या ठिकाणी श्रवण करणार आहोत. आज मी आपल्या समोर जो विषय मांडणार आहे, बाबा तुम्ही महदंबेचे कार्य सांगत होतात, तर मी महदंबेबद्दलच बोलणार आहे आणि खूप नाही, फक्त अर्धा तास बोलणार आहे. आता मी बोलणार कसं आहे ते एक लक्षात घ्या. आपण दोन मैत्रिणी बोलतो, मैत्रिणी गप्पा मारतो, तेव्हा गप्पा मारत असताना ना, माझं काय झालं, माझं माहेर कुठलं आहे, माझं सासर कुठलं आहे, आपण असं एकमेकींशी बोलतो की नाही. तर महदंबा आता तुमच्यामध्ये येणार आहे आणि फक्त ती माझ्या तोंडून तुम्हाला तिची माहिती सांगणार आहे. जर तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर त्या पद्धतीने जर मी बोललं तर चालेल का? चालेल. म्हणजे मी त्याला व्याख्यान नाहीये किंवा प्रवचन पण नाही, तर ते महदंबा बोलते. तर मी हे स्वतः सगळे पुस्तकं चाळले आणि महदंबेचं आणि श्री चक्रधर स्वामींची जेव्हा जेव्हा भेट झाली, जेव्हा जेव्हा महदंबा स्वामींना भेटली, तर तिचं नाही स्वामींचं काय बोलणं झालं, स्वामींचं उत्तरापर्यंत हे गमन झाल्यानंतर महदंबेनी काय केलं, कशी राहिली ती, हे सगळं महदंबा तुम्हाला सांगणार आहे. फक्त ती माझ्या मुखातून तुम्हाला सांगणार आहे आणि फक्त अर्ध्या तासाचं आहे. तर तुम्ही जमलं, तुम्ही माझ्यापेक्षा सगळेजण ज्येष्ठ आहात, तुम्हाला जमलं तर फक्त डोळे बंद करा आणि असं तुम्ही तुमच्या नजरेसमोर महदंबा आणा की ती महदंबा कशी दिसायला असेल, तुम्ही तुमचं रूप ठरवा प्रत्येकाने. आणि ती महदंबा आता बोलणार आहे तुमच्याशी. तर ती याची मी आता सुरुवात करते. आपण एकदा सगळ्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर महदंबा. मी आद्य कवयत्री महदंबा, श्री चक्रधर स्वामींची पटशिष्या महादाईचा. तसं माझं नाव रुपाईसा. माझा जन्म मराठवाड्याच्या कुशीत गोदावरीच्या काठी असलेल्या पांढरीपुरी या गावी झाला. यादव राजा जयतुंगी याच्या दरबारात माझी पणजी पौराहित्य करीत होती. माझे पणजोबा वामनाचार्य तेथे पंडित होते. माझे आजोबा महेश्वर पंडितांना 2 मुलगे, थोरले माधव भट आणि धाकटे माझे वडील वाळे नायक. माझी आई कामाईसा आणि चुलती आबाईसा या एकत्र कुटुंबाने संसार करीत होत्या. सारंगपाणी, नागदेव, वैजोबा आणि उमाईसा हे 4 माझे चुलत भावंड. आम्हा भावंडांमध्ये मी रुपाईसा थोरले. माझ्या पाठच्या भावाचे नाव आपलो आणि मग माझ्या एका पाठोपाठ 7 बहिणी होत्या. सावित्री, गायत्री, मदलसा, म्हाळसा, ललिताईसा, जोखाईसा आणि वेल्लाईसा. वैदिक ब्राह्मणांचे सर्व पारंपरिक विधी आमच्या इथे अवलंबले जातात. आम्ही सर्व बहिणी विवाह बालपणातच झाले. जालना जिल्ह्यातली पाडगी हे माझे सासर. मी कुमार वयात येईपर्यंत संसार काय असतो हे कळायच्या आतच माझ्यावर दुर्दैव कोसळलं. माझे पती अल्पशा आजाराने निधन पावले. मला वैधव्य प्राप्त झालं. वडील मला माहेरी पांढरीला घेऊन आले. माझं दुःख ओलं असतानाच माझी चुलत बहीण उमाईसा ही देखील हातरीती झाली. तिला माझ्यासारखेच दिवस आले. तीही पांढरीला आली. या धक्क्याने माझे चुलते माधव भटांचा आकस्मिक मृत्यू झाला. आमचे थोरले बंधू सारंगपाणी यांनी व्यापाराची जबाबदारी स्वीकारली. ते फिरस्तीवर असताना लुटारूंनी त्यांना मारून टाकले.
ह्या सर्व घटनांचा विपरीत परिणाम माझे चुलत बंधू नागदेवाचार्यांवर झाला. ते घरदार सोडून परागंदा झाले, लूट करू लागले. त्यांनी दरोडेखोरांची टोळी बनवली आणि मोरक्या झाले, हिंसाचार करू लागले, वाम मार्गाने वागू लागले. या सर्व घटनांमुळे माझी चुलती आबाईसा खूप दुःखी झाली. तिला संसाराचा वीट आला. मन शांती मिळावी म्हणून रामसगावी पांढरी जवळ असणाऱ्या तीर्थक्षेत्री गुंफा करून राहू लागली. मग येताना तिने मला आणि उमाईसाला सोबत घेतले. तिथे आम्ही तिघही नामस्मरण करत असू. रामसगावच्या तीर्थक्षेत्री दुरून दुरून संत महात्मे येत तेथे काही काळ वास्तव्य करीत. धार्मिक गोष्टींवर चर्चा होत असे, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असे. काही महात्मे आमच्या परिचयाची झाले होते. तेथे अमरावती जिल्ह्यात वडणे भुजंग येथे वेवधा गावचे वटेश्वर मंदिराचे पुजारी बडवे पंडित रामदेव उर्फ दादोस हे निरूपण करण्यासाठी मासिक तिथीला येत. त्यांच्याशी आमची चर्चा होत असे. ते परमेश्वराबद्दल बोलत, उपदेश करताना आपल्या स्वामींच्या नावाचा नेहमी उल्लेख करत. त्यांचे गुरु कोण असा मी त्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, मी श्री चक्रधर स्वामींचा शिष्य आहे. एकदा ते रामसगावहून आपल्या स्वामींना भेटायला निघाले. आम्हाला कळल्यानंतर मी त्यांना विनंती केली, तुमच्या गुरुच्या दर्शनाला आम्हालाही तुमच्या समवेत घेऊन जा. आम्हालाही तुमच्या गुरूंना भेटण्याची इच्छा निर्माण झाली आहे. मग त्यांच्या होकारानंतर मी, माझी चुलती आबाईसा, बहीण उमाईसा, नागदेव व आम्ही इतर 8-10 मंडळी सिन्नरला स्वामींच्या दर्शनासाठी पहिल्यांदा गेलो बर का. असं कळलं की तिथे स्वामी बिलमठात राहतात. मग आम्ही शेजारच्या घरात उतरलो. दादोस पूजा अवसराची सामग्री आणण्यासाठी बाजारात गेले. आम्ही दोघं बहिणींनी कळलं की श्री चक्रधर स्वामी शेजारच्या मठात आले आहेत. आता मी आणि उमाईसा लगेचच जाऊन त्यांचं दर्शन घेऊन परत आलो. दादोस आल्यानंतर त्यांच्या समवेत पुन्हा दर्शनाला गेलो. रामसगावच्या तीर्थक्षेत्री संत महात्म्यांकडनं जे ज्ञान मिळालं होतं ना, ते सर्व त्यांच्याही पुढचं ब्रह्मविद्येचं ज्ञान श्री चक्रधर स्वामींकडून आम्हाला निरूपण झालं. त्यामुळे न प्रयत्न करता आम्हाला मनशांती मिळाली. त्यांच्या अलौकिक तत्वाची अनुभूती आम्हाला येऊ लागली. संसारातील सुख दुःख पुसट होऊ लागली. श्री चक्रधर स्वामींशी चर्चा करताना मला आनंद होत असे. मीच विचारलेल्या प्रश्नांना स्वामींकडून मिळालेल्या उत्तरामुळे मला आत्मज्ञान होऊ लागले. स्वामींबद्दलची माझी गोडी वाढू लागली. एके दिवशी ऊन करण्याची वेळ मठातील ओसरीत स्वामी आमच्या आजूबाजूला बसले होते आणि आम्ही चर्चा करत होतो. मी स्वामींना माझ्या पणजीविषयी माहिती सांगितली. माझे पंजोबा वामनाचार्य विद्वान पंडित होते. माझी पणजी, जिचं नाव महादाईचा महदंबा, त्या मोठ्या प्रज्ञावंत विदुषी होत्या. त्या देवगिरीच्या जैतुंगी यादवराजांचे पौरोहित्य करीत होत्या. सगळं मी त्यांना सांगितलं आणि त्यांना मी हेही सांगितलं की त्यांना म्हाळसा देवी प्रसन्न होती. त्या भविष्यही बघत, काय घडणार आहे हे आपसूक सांगत. राजा जैतुंगी अनेकदा महदंबेला विचारूनच निर्णय घेत असे. तिने सांगितलेलं भविष्य खरं झालेलं राजानेही अनेकदा अनुभवलं होतं. एकदा राजदरबारातील काही विद्वानांनी पौराणिक चर्चा करण्यासाठी तिला आव्हान दिलं. बुद्धीच्या जोरावर तिने चर्चेत त्यांना पराभूत केलं. यादव राजाने 7 गावे म्हणजे पांढरीपुरी, गेवराई, साडेगाव, जोगलदेवी, सामसगाव, पाडळी हे बीड जिल्ह्यातली आणि जालना जिल्ह्यातली गावं तिला बक्षीस म्हणून दिली. महादाईच्या मोठ्या चर्चेत होत्या असं मी स्वामींना सांगत होते. स्वामी तत्परतेने म्हणाल्या, त्या तिथीच्या महादाईचा, तुम्ही येथेच्या महादाईचा. आणि मी रुपाईची महादाईचा झाले. 1-2 दिवसानंतर परतीच्या प्रवासाला आमची लगबग सुरू झाली. स्वामी मला तेथेच सेवादासासाठी राहण्याचा आग्रह करू लागले. पण मी वेडी, स्वामींचं न ऐकता पुन्हा गावी परत आले. काही दिवसांनी दादोस पुन्हा स्वामींना भेटण्यासाठी गेले, पण आम्हाला त्यांनी सोबत घेतले नाही. आम्हा भावंडांनाही भेटीची आस लागली होती.
चर्चेत स्वामी पाटोद्याला आल्याचे कळले. तेथे आम्ही सर्व दुसऱ्यांदा भेटण्यासाठी गेलो. आज 8 दिवसाच्या मुक्कामात श्री चक्रधर स्वामींना त्यांच्या पूर्वजन्माविषयी कुतूहलाने प्रश्न विचारत असे. स्वामी आम्हाला बोध होईल असं उत्तर देत. तनाशीला मी स्वामींना तिसऱ्यांदा भेटले. ज्ञान लालसेची तृष्णा अधिकच तृप्त झाली. माझ्या सात्विक शुद्ध वृत्तीमुळे स्वामीही समाधान पावत. मी माझ्या हाताने स्वामींना लाडू, वडे, आंबरे, धिरडे करून घालत असे. मठातील काही मंडळी मला सुग्रणही म्हणत. श्री चक्रधर स्वामींच्या सोबतची ही माझी 4थी जालन्याला भेट झाली. आम्हाला तिथे पोहोचून काही दिवस लोटले होते. सकाळची पूजा झाल्यानंतर स्वामींनी आम्हाला सर्वांना गुरु गोविंद प्रभूंकडे दर्शनाला जायला सांगितले. आम्ही रिद्धपूरला पोहोचल्यानंतर श्री गोविंद प्रभूंचे दर्शन घेतले. त्यांना सेवा दिली. काही दिवस तिथेच थांबलो आणि मग आम्ही माघारी परतलो. मला स्वामींची प्रत्येक भेट अगदी जशीच्या तशी आठवते. 5व्यांदा मी श्री चक्रधर स्वामींना 7-8 महिन्यांच्या अवधीनंतर पैठणला भेटले. आम्ही सर्व भक्तिमय झालो होतो. त्यानंतर पैठण जवळील जोगेश्वरीला भेट झाली. त्यावेळेस स्वामीजींजवळील भक्तांनी मला श्री चक्रधर स्वामींची पटशिष्या म्हणून संबोधले. हे मी माझे भाग्य समजते. 7वी भेट झाली ती पैठणला. तेथे येऊन 8 दिवस लोटले असतील. दुपारचा उपहार स्वामींना दिला. स्वामी दादरे चढून पोहोडण्यासाठी माडीवर गेले. आम्ही अंगणात विहिरीच्या समोर ओट्यावर उखळ मुसळारे धान्य कांडत होतो. माझ्या ओठात गीत स्फुरले. मला भासत होते वेलबुटी असणारी लाल पागोटी धारण केलेला पुरुष म्हणजे माझे स्वामी आहेत. त्यांना वारा घालण्यासाठी जे विजन म्हणजे हातपंखा पाचू जडीत आहे. माणिकाने मडल जडलेल्या मंडपात तो निळकंठ राजा उपभोग घेत आहे असं मला वाटलं. स्वामी माझे सोयरे आहेत, स्वामी माझे राव आहेत आणि स्वामी माझे सखाई आहेत. श्री चक्रधर स्वामींचं अंग अगदी गोरेपान आहे. त्यावर सुवासिक चंदनाची उटी लावली आहे. ह्या सर्वांमुळे माझ्या स्वामींची मूर्तीचे सौंदर्य एवढे लोभस दिसत होते की त्यांना कुणाची नजर लागू नये असं मला वाटलं. न कळत हात कांडत ओठातून शब्द बाहेर पडत होते. गोमटे मांजीचे, आरव कुंजीचे, राजे या दवडीचे श्री चक्रपाणी. समुद्रातीरी निळे या बुढळा, राजे या गोजिरा श्री चक्रपाणी. निळा बुढरू पाची साचा राविना, भोगिया राजा श्री चक्रधरू. निळा बुढरू राजा वै गोजरू, मानिकी मंडपी श्री चक्रधरू. तू स्वामी सोयरा तो गुरुदेव, तुझी सखा रावो श्री चक्रपाणी. अंगा गोरे विर चंदनाची उटी, होय जने देखी श्री चक्रपाणी. लंब कर्ण जाचिया, सावळिया बाहिया, गुर्जरचारिया देईल क्षेव. बापू म्हणे मी बाहिया माझे, साजनी गोट चाही येऊ. दळता कांता मी चक्रधर स्वामींशी एकरूप झाले होते. मी तल्लीनतेने कंचे कांडाच्या काम करत होते आणि गीत गात असतानाच माझे मुसळ वरचेवर कोणीतरी पकडला. कोण आहे हे बघण्यासाठी मी मागे वळवले. तेवढ्यात स्वामींच्या गुडघ्याच्या जानूजवळ माझे कपाळ लागले. स्वामी मला म्हणाले, बाई असे गीत वडील किंवा भावासाठी गातात. मी चक्रधर स्वामींना म्हणाले, तुम्हीच माझे बाप, तुम्हीच माझे भाऊ, तुम्हीच माझे स्नेही आहात. स्वामींनीही मग मानेने होकार दिला. मी विचारले, स्वामी परमेश्वराचे आणि जीवाचे स्नेह कसे आहे? स्वामी म्हणाले, आईला आणि बहिणीला वाटते की आपला भाऊ पालखीत नेण्यात बसावा. जेवढे ऐश्वर्य त्या जीवाला मिळावे आणि परमेश्वराला मिळावे वाटते, त्या डोळ्यात कधी असे दिसेल की माझा भक्त दराखुरात माझ्यासाठी आचरण करेल असे परमेश्वराला वाटते. एवढे म्हणून गोसावी मठाच्या बाहेर गेले. रामदेव म्हणजे दादोस समोर पहिल्यांदा स्वामींना भेटायला आले. आम्ही आता आमच्या स्वमार्गाने जाऊ लागलो. आम्ही स्वामींसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांच्या सानिध्यात अधिकाधिक काळ घालवू लागलो. स्वामीही निरूपण करत असत. मी प्राण कानात आणून ऐकत असे. श्री चक्रधर स्वामींना अनेक प्रश्न विचारत होते. ज्याप्रमाणे रुपाईचे महदाईचे नामकरण केले त्याच्या सोबतच स्वामींनी मला म्हातारी म्हणूनही संबोधले. वास्तविक मी वयाने म्हातारी नव्हते बर का, परंतु माझ्या ठिकाणी विकल्प उद्भवत नव्हते. माझी प्रशंसा करताना स्वामी म्हणाले, म्हातारी चर्चक, म्हातारी जिज्ञासक, येत सदा काही पुसत असे. स्वामींच्या निरूपणातून जी सूत्रे जन्माला आली ती बऱ्याचदा माझ्याशी बोलण्यातनं सांगितली होती. स्वामींना या निरूपणाबद्दल मला आत्मज्ञान मिळाले. बेलापूरला दर्शनासाठी गेले असता तेथेच थांबले, मागे गेलेच नाही. सर्व संग परित्याग केला. स्वामींच्या ठिकाणी अनुसरले. परमेश्वर प्रेम प्राप्त होण्यासाठी काय उपाय आहेत? ब्रह्मविद्येवर चर्चा, अस्थिपरी प्रकरण, विचार परतत्वज्ञान, आचार परतत्वज्ञान याचे निरूपण स्वामींनी मला बेलापुरात केले. स्वामींना जेव्हा उत्तरापर्यंत जाण्याची प्रवृत्ती झाली तेव्हा आम्ही सर्व भक्तगण हादरलोच, दुःखांकित झालो. स्वामींना प्रकृतीभंग करण्याची खूप विनंती केली. स्वामींनी त्यावर आम्हाला सांगितले, तुम्ही 1 लक्ष नामस्मरण करण्याची सूचना केली, परंतु नामस्मरणाचा विधी आमच्याकडून काही पूर्ण होऊ शकला नाही. स्वामींनी आम्हाला बेलापूरहून रुद्रपूरला श्री प्रभूंकडे जाण्याची सूचना केली आणि मग वद्य चतुर्थी शके 1196 रोजी स्वामींनी उत्तरापंथे गमन केले. आम्ही भक्तगण सैरवैर झालो. नागदेवाचार्य तर दुःखाने पाय होरपळून गेला. बेलापूरहून रुद्रपुरास आम्ही जाण्यास निघालो खरे, पण विरह अवस्थेत गमन करतो तो कोठे गेला कोणाला काही कळले नाही. मी गंगा तीराहून अटन करीत नागदेवाचार्यांचा शोध घेत रुद्रपूरला पोहोचले, तरीही नागदेव सापडला नाही. श्री प्रभू बाबांना विचारले, दंडवत घातले, नागदेव आलेत का? कोठे आहेत ते? प्रभूंनी माहिती दिली, भानवखेडीच्या डोंगरात नागदेव आहेत. मी पायी चालत भानखेडीला गेले. अरण्याच्या मार्गाने जाऊ लागले. तिथे गुराखी गायी राखत होते. त्यांच्याकडे मी चौकशी केली तेव्हा एका गुराख्याने सांगितले, एक मनुष्य ओढ्याकाठी पडला आहे आणि तो म्हणतो, चक्रधर द्या. आम्ही त्याच्या तोंडात कुरुंदाचा रस पिळला. हे ऐकताच मी त्या दिशेने धावत गेले. नागदेव एका झाडाखाली पडले होते. अंगाला ओळंबे आले होते. त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मी त्याच्या अंगावरचे ओळंबे एका झाडाच्या शेंड्याने झाडले. ओढ्यातून माझा पदर ओला करून आणला आणि नागदेवाचार्याला बोळ्याने पाणी पाजले. ते थोडे शुद्धीवर आले. त्यांना पाठगुणी घेतले. धीम्या पावलांनी भानखेड्याला पोहोचले. नागदेवांना झाडाखाली उतरवून ठेवले. गावातून दूध मागून आणले आणि कपड्याच्या बोळ्याने ते त्याला पाजले. पूर्ण शुद्धीवर यायला थोडा वेळ लागला. शुद्धीवर आल्यावर मी त्यांना उठवून बसवले आणि मग मी त्यांना म्हणाले, नागदेया, गोविंद प्रभूच्या सानिध्यात जायचे आहे. खोल आवाज गेलेले नागदेव मला म्हणाले, तो माझा देव नाही. मग तो माझा देव नाही, माझा देव श्री चक्रधर आहे. मी नागदेवाला श्री चक्रधरांच्या वचनांची आठवण करून दिली. म्हणाले, स्वामींनी मला तुझ्याकडे निरवले आहे आणि तुम्हाला श्री चक्रधर प्रभूंकडे निरवले आहे. मग मी हळूहळू नागदेवाचार्यांना घेऊन रिद्धपूरला पोहोचले. आम्ही श्री प्रभूंचे सेवादास्य करू लागलो. श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या ज्ञानाचे चिंतन करत असे, ते आचरणात आणत असे. बेलापुरात असताना आम्ही सर्व भक्तगण रिद्धपूरला पोहोचलो होतो. तिथेही आमचे चित्त काही काळ अजिबात भानावर नव्हते. नागदेवाचार्य रोज
राजमठापासून दूर झाडाखाली जाऊन बसत आणि चिंतन करत असत. 1, 2, 4 दिवस गेल्यानंतर माहिमभटांनी त्यांना विचारले, नागदेवा तुम्ही काय करता? त्यावर ते म्हणाले, मी रोज श्री चक्रधर स्वामींचे स्मरण करतो, त्यांच्या लीळा आठवतो. माहिमभट म्हणाले, नागदेवा तुम्ही स्वामींना बघितले म्हणून तुम्ही त्यांना आठविता, पण ज्यांनी स्वामींना बघितले नाही त्यांनी कसे बरं आठवायचे? मी असे करतो, स्वामींच्या सर्व लीला लिहितो, तुम्ही त्या तपासून द्या. मग माहिमभटांनी श्री चक्रधर स्वामींच्या उत्तरार्धात जो त्यांना माहीत होता तो प्रथम लिहिला. मग आधी पूर्वार्धाच्या लीला लिहिण्यासाठी माहिमभटांनी भटकंती सुरू केली. स्वामी ज्या ज्या ठिकाणी राहिले, ज्या ज्या मार्गांनी गेले, ज्या ज्या व्यक्तींना भेटले त्या सर्व लीळा विचारून लिहिल्या. मग मधुभक्षीप्रमाणे एक एक लीळा गोळा करून त्या लिहित परत रिद्धपूरला येऊन आचार्यांना त्या लीळा दाखवून त्या शुद्ध केल्या. आम्ही मठात सोबत असणाऱ्या त्या ज्ञात असणाऱ्या लीळा त्यांना विचारल्या. माहिमभट माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, स्वामींनी ज्या लीळा तुम्हाला सांगितल्या आहेत त्यात अधिक तत्वज्ञान आहे. बाई त्या तुम्ही मला सांगा. मी म्हणाले, मी एकदा स्वामींना प्रश्न केला, जीजी या मार्गाचा कोण आधी? त्यावर सर्वज्ञ म्हटले, बाई या मार्गाचे श्री दत्त गुरु प्रभू आधी. सर्वज्ञ म्हणितले, बाई श्री दत्त प्रभू गोसावी भोगभूमी त्रेतायुगी ऋषीश्वराची ठाई अवतरू स्वीकारला. अत्रि ऋषी विना अनुसया माता, मग त्रेता कर्मभूमीसी सह्याद्री पर्वतासी विजय केली. गोसाव्यांशी जीव उद्धरण्याची प्रवृत्ती, मग गोसाव्यांशी तेथे अवस्थान झाले, मग राज्य करू लागले. मी सांगितलेल्या या लीळेने लीळा चरित्राची सुरुवात माहिमभटांनी केली. माझ्यासमोर मराठी साहित्यातले अद्य संकलक लेखक लीळा चरित्राची निर्मिती केली. ज्याप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला ज्ञानदान करत असे, आम्हाला ज्ञान देत असे, त्याचप्रमाणे गोविंद प्रभूंनीही आम्हाला सावरत ज्ञानदान करत लीळा केल्या. त्यांच्या ठाई कणव होती, श्री प्रभूच्या ठाई प्रेम स्नेह होता. कधी कधी त्यांच्या लीळा आम्हाला भुचकळत पाडत. आम्ही रुद्रपूरला येऊन 6-7 वर्ष लोटली होते. मी आता अंतःकरणपूर्वक श्री प्रभूंची सेवा करत होते. एकदा मी आश्रमाच्या अंगणात बसले होते. एक तेलीनबाई बाजारातून बाशिंग घेऊन चालल्या होत्या. श्री गोविंद प्रभूंना विवाह स्वीकारू ही लीळा केली. त्यांना लग्न करण्याची प्रवृत्ती झाली. ईश्वर नायक या गृहस्थाने आपली लेख द्यायचे कबूल केलं. माहिमभटांनी विवाहाचा खर्च करण्याचे कबूल केलं. मी श्री प्रभूंच्या श्री मुकुटाशी मुंडावळी बांधली. जेवणाच्या पंक्ती सुरू झाल्या. श्री प्रभू म्हणाले, आओ मेली जाय गाय गाय म्हणे, कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे, तुरिया थाट गाय म्हणे. विवाह प्रसंगी म्हटली जाणारी गाणी म्हणजे धवळे. ही धवळे गायला सुरुवात केली आणि ही मराठी साहित्यातली श्री गायिकेने रचलेली पहिली स्वरचना लिखित झाली. हे आद्य काव्य श्रीकृष्ण रुक्मिणींचे स्वयंवराचे वर्णन आहे. श्रीकृष्ण म्हणजे परमेश्वर आणि रुक्मिणी म्हणजे भक्त. विवाह म्हणजे मिलन. श्रीकृष्ण रुक्मिणीचे मिलन म्हणजे परमेश्वर आणि भक्ताचे मिलन. मी धवळे गायला सुरुवात केली. सर्वेश्वराचे धरुणी श्रीचरण, मग धवळे गायन गोविंदू राजा. जेने रुक्मिणी हय्येला त्याने पवाड केले अद्भुत. पावी जो परमागती भक्ती, एकता श्रीकृष्ण चरित्र. जय जय गोविंद प्रभू. भीमका कुळी रुक्मिणी केला अवतारू, रूपे लावण्य तिया जिंतला संसारू. तव राणी चिंता करी कवना, ये यावी सलक्षिक कुमारी. त्रिभुवना माझी रूपे सुंदर वाखने मुरारी. असे एक एक करत मी 84 ओव्या गायल्या आणि शेवटचे कडवे गाताना श्री प्रभूंच्या गोविंद प्रभूंच्या मुखाकडे बघत म्हणाले, तव तिये लागली आगळी चिंता, कैसेनी चरणी पाविले जगन्नाथा. नावडे त्यागू भोगू सकळे विखे त्यागली रुक्मिणी, लागली हृदा जीवी योगी या वल्लभ श्री चक्रपाणी. 4थ्या दिवशी धवळे संभविले. गोविंद प्रभू म्हणाले, आओ हाओ हाओ निरुता लागली जीवा. गोविंद प्रभूंना धवळे ऐकून निरुता लागली.
ते धवळे त्यांना आवडले, रुचले. जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. आता श्रीप्रभूंना अचानक विवाहाची इच्छा सांडली, म्हणजे लग्न करण्याची प्रवृत्ती भंग पावली. बाशिंग बघून मनात विचार आला, धवळे जायला सांगितले आणि धूमकेतू सारखी प्रवृत्ती भंग पावली. श्रीप्रभूंची ही लीळाच होती, माझ्याकडून धवळे गाऊन घेण्यासाठी. एकदा रिद्धपूरला इथे आमच्या 14 वर्षाच्या गोविंद प्रभू निजधामी गमन झाले. आम्ही पुन्हा दुःखांगित करणाने रिद्धपूरही सोडले. गंगा तीरी मार्ग अतिक्रमण करत असताना लिंब्याला म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात गावी पोहोचलो. नागदेवाचार्य लिंब्याला आश्रम स्थापन केला. मोठे विद्वान पंडित नागदेवाचार्याच्या सानिध्यात येऊ लागले. महानुभाव संप्रदायातील प्रथम आचार्य नागदेवाचार्यांच्या निरूपणाने प्रभावित होऊन ईश्वर अनुसरण करू लागले. बघता बघता 700, 500 एवं 1200 अशी गुरुकुळातील साधनांची संख्या झाली. आम्हाला लोक भटमार्गीचे म्हणू लागले. या सर्व गुरुकुळातील साधकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नागदेवाचार्य व मी घेत असू. या आश्रमाची चर्चा दूरवर पसरली. वेगवेगळ्या राज्यातील राजे या महानुभाव आश्रमातून प्रभावित झाले. तेथे काव्य रचले जात, तेथे तत्वज्ञानावर टीका होत असे. एके दिवशी पंडित केशिराज व्यास विजनासाठी झाडाखाली गेले. मी विजनस्थळ तपासत तपासत जवळ गेले. ते झाडाखाली निजले होते. मी त्यांना जागे केले आणि म्हणाले, ज्याला एक वैरी असतो तो दिवसा झोपत नाही. तुम्हाला तर श्रोत्र, चक्षु, घ्राण, रसना, त्वक, वाक, पाद, पाणी, वायू, उपस्थव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 14 वैरी असताना आपण दिवसा कशी झोपू शकता? मग धर्माचरण बद्दल जागरूक केले. दक्ष होते. आचरणातील उणीवा मी सहज सांगत असे. मी त्यांना शिक्षा करीत असे. मी रोज स्वतः स्मरण, अटन, विजन नियमित करत असे. असेच एका दिवशी माहीम भट आणि लक्ष्मण भट हे दोघं माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, बाई, तुम्ही ढवळे गायली, ती पूर्ण करा, आमची अशी विनंती आहे. मी म्हणाले, श्री गोविंद प्रभूंच्या प्रेरणेने ढवळे गाले, आता मला पुन्हा ते स्मरणार नाही. भट म्हणाले, आता आपण फक्त प्रज्ञावंत कवयित्री नाही तर अभिजात कथा करतेही आहात. तथा निवेदन आद्य काव्याच्या आद्य रचनाकार आहात. आपण काव्यात गीताचाही तर तत्वज्ञानही आहे. आपणास विनंती आहे बाई, आपण ढवळे गाऊन स्वयंवर पूर्ण करावे. त्या दोघांच्या खूप आग्रहास्तव मी 64 ओव्यांचा उत्तरार्ध गायला. साध्या बोली भाषेत रोजच्या व्यवहारातील चालीरीती अंतःकरणपूर्वक स्वामींचं स्वरूप स्वामींना स्मरून गात राहिले. माहीमठांच्या मात्र ते टिपून घेतले बर का. आश्रमातील बरेचसे आचार्य पंडित नागदेवाचार्यांच्या प्रोत्साहाने लिखाण चिंतन करू लागले. ग्रंथाची निर्मितीही करत असत. रत्नमाला स्तोत्रकार पंडित केशिराज व्यास हे संस्कृत पंडित होते. त्यांनी माझ्या महादायसा नावाचे संस्कृतीकरण महदंबा असे केले. पुढे मी नवगाव येथे गेले. तिथेच वास्तव्याला राहिले. आता प्रकृतीची थोडी कुरबुर होऊ लागली होती. काही कालांतराने तिथे पोहोचल्यावर अशक्तपणाही जाणवू लागला. अंग थोडे थोडे तापू लागले. आता 70 पार केली होती. शरीर थकले होते. अंथरुणात पडून होते. ही वार्ता नागदेवचार्यांपर्यंत पोहोचली. ते लिंब्याहून नवगावी माझ्या भेटीला आले. मला विचारलं, रुपे, तुझं देव आठवतो? मी म्हणाले, हो आठवतो. बेलापूरला असताना वज्रीची लीळा मी नागदेवाचार्यांना सांगत म्हणाले, बेलापूरला असताना एकदा स्वामी अंगणात लिंबाच्या झाडाखाली वज्री घेऊन उत्तरेला तोंड करून 2 पायावर उकड बसले होते. अंग घासण्याची पोकळ वीट जिला आपण वज्री म्हणतो ती थोडीशी खंगळ होती. डाव्या हाताखाली दाबून तळपायाखाली थोडीशी दाबून तिच्यावर जास्तीचा खरबडीत भाग ते काढत होते. तिला आकार देत होते. अंगरखाच्या बाह्या मागे घेतल्या होत्या.
कपाळावर घाम मोत्यासारखा चमकत होता. स्वामी अतिशय तल्लीन होऊन वज्री घडवत होते. स्वामींच्या मागून जाऊन मी विचारले, जीजी काय करता जी? जड वस्तू सोबत केली ती लीला, चेष्टा. स्वामी म्हणाले, सूक्ष्म जीव जडत्वाचे नरक भोगत आहे, त्या जीवाला मुक्त करण्याची चेष्टा करतो. ही लीला मी नागदेवाचार्यांना सांगितली. नागदेवा, उत्तराकाळी लीला आहे ही. नागदेव म्हणाले, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत रूपे तुझे देव आठवला. त्यांच्या ह्याच शेवटच्या वाक्याने माझी प्राणज्योत श्री चक्रधर स्वामींच्या चरणी लीन झाली. माझ्या कानी शेवटचे शब्द पडले, म्हातारी धर्मरक्षक, सहदत्व दुःख विवेदू. श्रीकृष्णार्पणमस्तु. चक्रधर स्वामी.